राज्यातील शाळा आजपासून गजबजलेल्या आहेत। या वर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होते। अनेक शाळांमध्ये विविध प्रवेशोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर आजपासून शाळा सुरू होत आहेत। शाळा आजपासून गजबजलेल्या पाहायला मिळत आहेत आणि या वर्षीपासून खरं तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि अनेक शाळांमध्ये विविध प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं आजच्या दिवशी आयोजन सुद्धा करण्यात आले आहे। आपण पाहू शकतो या वर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे। यामध्ये अनेक उपक्रमांचं सुद्धा आयोजन शाळांमध्ये होईल। तर अनेक शाळांमध्ये विविध प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं आयोजन या माध्यमातून केलं जाईल। विदर्भ सोडून राज्यातील शाळा आज शनिवारपासून गजबजणार आहेत। राज्यभरातील लाखो बालकांचं पहिलं पाऊल पहिलीच्या वर्गात पडणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळतील। नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत आहे आणि याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागानं अगोदरच काढलेले आहेत। तर आजपासून तर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यातील शाळा आजपासून गजबजल्याचं पाहायला मिळत आहे। या वर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होते आहे। अनेक शाळांमध्ये विविध प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं आयोजन या निमित्तानं होईल। विदर्भ सोडून राज्यातील शाळा आजपासून गजबजत आहेत। राज्यभरातील लाखो बालकांचं पहिलं पाऊल पहिलीच्या वर्गात पडणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं सुद्धा मिळणार आहेत आणि याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागानं अगोदरच काढलेले होते। तर रविवारी 16 आणि 17 तारखेला बकरी ईद असल्यानं शाळा सुरू होताच लगेच 2 दिवस सुट्टी सुद्धा असेल। तर मंगळवारपासून पुन्हा नियमित शाळा सुरू होतील अशी माहिती शाळांकडून देण्यात आली आहे। तर यंदाच्या 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनेक बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। यंदा शालेय शिक्षणातही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे आणि याची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश एप्रिलमध्येच शाळांना देण्यात आलेले होते आणि मुंबईसह उपनगरातील शाळांत प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय। तर विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत, पुस्तक वितरण आदी कार्यक्रमांचं आयोजन आजच्या दिवशी शाळांमध्ये केलं जाईल। त्याचबरोबर मध्यान्ह भोजनातील जेवणात गोड पदार्थांचा समावेश सुद्धा करण्यात येणार आहे। काही शाळांनी या दिवशी शाळेत पहिल्यांदाच येत असलेल्या पहिलीतील विद्यार्थ्यांचं तसेच अन्य विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय।